नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली रविराजला जेवू घालते आणि दोघेही खूप इमोशनल होतात. पूर्ण आजी म्हणते, बघितलं ना रविराज, एकदा देवाने काही नेलं तर लगेच तो दुसऱ्या हाताने आपल्याला देत असतो. सायली असेपर्यंत तुम्हाला कधीही एकटं वाटणार नाही. सायली तुम्हाला कधीही धोका देणार नाही. सायली म्हणते, रविराज काका, मला आता एक प्रॉमिस द्या की तुम्ही या सगळ्याचा अजिबात त्रास करून घेणार नाही. तेव्हा रविराज म्हणतो, दिलं तुला प्रॉमिस, आता मी या सगळ्याचा अजिबात त्रास करून घेणार नाही. पण बघ ना, फक्त रक्ताचीच नाती असतात असं नाही. तुझं आणि माझं नातं अगदी बाप आणि लेकीसारखंच आहे. लेकच आहेस तू माझी. तू मला इतकं सांभाळून घेतेस, इतकं तू माझ्यावरती प्रेम करतेस. पण जी सख्खी मुलगी आहे तन्वी, तिने तर माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. तिने मला धोका दिला की नाही. पण सायलीला तो वचन देतो की यानंतर मी अजिबात त्रास करून घेणार नाही. इकडे अर्जुन आणि सायली झाल्या प्रकाराबद्दल विचार करत असतात. सायली म्हणते की प्रतिभा आत्यांना आणि रविराज काकांना किती मोठा धक्का बसला ना, की त्यांच्याच भावाने हे असं सगळं केलं. अर्जुन म्हणतो, जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला होता ना, म्हणजे जसा तो नागराज काका ॲग्रेसिव्हली बोलत होता ना, असं वाटत होतं की मी एखाद्या अट्टल गुन्हेगाराला पाहतोय. इतकी वर्ष आपल्याला कधीच या सगळ्याचा अंदाज लागला नाही ना. तेव्हा सायली म्हणते, हो तेही खरंच आहे, पण मग या सगळ्याचा रविराज काकांना किती त्रास होत असेल ना. अर्जुन तिचं खूप कौतुक करतो, पण जसं तू त्यांना सांभाळून घेतलंस ना, ते फक्त तूच करू शकतेस. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली प्रतिमासाठी चहा बनवते आणि प्रतिमा तिचं खूपच कौतुक करते. थँक्यू हां, काल तू जसं यांना सांभाळून घेतलंस ना, तसं अगदी मलाही जमलं नसतं. हे खूप खचले होते. म्हणजे एका स्त्रीने आपल्याच नवऱ्याला ढसाढसा रडताना पाहणं हे खूप कठीण असतं गं. आणि या सगळ्यातून त्यांना बाहेर काढणं मला खरंच जमलं नसतं. पण तू अगदी व्यवस्थितपणे या सगळ्यातून त्यांना बाहेर काढलं. सायली म्हणते, ते मला माझ्या वडिलांसारखेच आहेत ना, मग एवढं तर मी करूच शकते ना. आता तितक्यात कल्पना त्या ठिकाणी येते. आता कल्पना प्रतिमाला धीर देते की झाल्या गोष्टीचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस. नागराज भाऊजींना त्यांच्या या सगळ्या कर्माची शिक्षा त्यांना आता लवकरच मिळणार. आता इकडे जेलमध्ये महिपत नागराजला म्हणतो, काय नागराज शेठ, लईच आठवण येत होती वाटतं आमची, म्हणून इथं आलात तुम्ही. आणि काय हो, तुम्हाला साध्या तुमच्या बायका सांभाळता येत नाहीत आणि सांगायला लागलेत. नागराज म्हणतो, इथे बसल्या बसल्या तुला चांगलीच प्रत्येक गोष्टीची खबर आहे वाटतं. महिपत म्हणतो, काय करता नागराज शेठ, काय ना, माणसं तशी जोडावी लागतात हो. आणि मी अजूनही माझी नीतिमत्ता सोडलेली नाही आहे. तुमच्यासारखं नाही आहे माझं. स्वतःच्या सख्ख्या भावाच्या जीवावर नाही उठलो मी. माणसं सोडा हो, तुम्हाला तर तुमची बायको बी सांभाळता आली नाही. तुमची खरी दुश्मन तुमची बायको आहे. इतके दिवस म्हणत होतात ना, बावळट आहे, बिंडोक आहे, ती काय करणार. पण बघितलं ना, त्याच बावळटबाईने तुमचा व्हिडिओ काढला आणि सर्वांना दाखवला. आणि तू इतका बावळट आहेस ना नाग्या, तुला या गोष्टीची खबरसुद्धा लागली नाही. आता बस इथंच, भीक माग आता शेवटपर्यंत. इथं जेलमध्ये सड तू नाग्या आता. नागराज चिडूनच म्हणतो, ए मैपत, मी जेलमध्ये अडकून पडलोय म्हणून माझं तोंड शिवलंय असं समजू नकोस तू. जेलमध्ये राहूनसुद्धा मी बरंच काही करू शकतो. आणि तो साक्षीच्या घराचा पत्ता त्याला सांगतो. सांगू का आता हा पत्ता? कुणाला सांगू बरं? अर्जुन सुभेदारला सांगू का इन्स्पेक्टर सावंतला सांगू का त्या रविराज किल्लेदारला सांगू? आता मात्र महिपत चांगलाच घाबरतो, कारण त्याला फक्त साक्षीची काळजी असते. आता तो त्याला काहीही बोलत नाही. आणि याच गोष्टीचा नागराज फायदा घेतो आणि पुन्हा त्याला धमकावतो की मला हे सांगायला वेळ नाही लागणार हा, त्यामुळे गप्प राहायचं, तोंड उघडायचं नाही हां. आता महिपतचे हात मात्र दगडाखाली असतात, त्यामुळे त्याला काही बोलताच येत नाही. आता इकडे रविराज पुन्हा 22 वर्षापूर्वीच्या फाईल्स पाहत असतो. अर्जुन त्याला विचारतो की पुन्हा एकदा हे पाहून काय मिळणार आहे. तेव्हा रविराज म्हणतो, आत्ता मला कळते, 22 वर्षापूर्वी झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये जे काही लो पोल्स आहेत ना, ते पुन्हा नव्याने समोर येत आहेत. म्हणजे बघ ना,
नागराजने किती थंड डोक्याने आम्हाला सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, पण मला नेलं मात्र दुसरंच हॉस्पिटलमध्ये होतं. बरं, तुझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही सगळेच इकडे यायला निघालो होतो, पण त्यावेळेस नागराज वेळेत आमच्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी पोहोचायला हवा होता, पण तो त्या ठिकाणी पोहोचलाच नाही. तो दुसऱ्या दिवशी सकाळी आला होता. मी 22 वर्षापासून माझ्या मुलीला शोधण्याची धडपड करत होतो आणि हे सगळं तो अगदी शांत डोक्याने पाहत होता. तितक्यात सायली येते आणि म्हणते की रविराज काका, तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा त्रास करून नाही घेणार. तेव्हा रविराज म्हणतो, काळजी नको करू सायली, मी तुझं प्रॉमिस कधीही मोडणार नाही. या सगळ्या गोष्टीचा मी अजिबात त्रास करून घेणार नाही. आता प्रिया त्यांचं हे बोलणं चोरून ऐकत असते आणि ती मनात खुश झालेली असते. म्हणजे आता महिपत आणि नागोबा तर चांगलेच जेलमध्ये जाऊन फसले आहेत. ते बाहेर येण्याचा काही चान्स नाही आहे. महिपत एक साक्षीमुळे गप्प बसेल, पण या नाग्याचा फणा लवकरच ठेचावा लागणार आहे. आता सायली म्हणते की आपण आज कोर्टामध्ये जाणार आहोत ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो जायचं तर आहे, पण त्या ठिकाणी सुमनची साक्षीसुद्धा लागणार आहे. सायली म्हणते, मग आपण अगोदरच त्यांना याची कल्पना द्यायला हवी ना, कारण तिथं गेल्यानंतर त्यांनी गोंधळून जायला नको. उलटसुलट प्रश्नांची उत्तरं दिली तर उगाच प्रॉब्लेम होईल. तेव्हा ते सगळेजण असं ठरवतात की सुमनला अगोदरच या सगळ्याची कल्पना द्यायची आणि तिच्याकडून कोर्टामध्ये कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करून घ्यायची. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, तू सुमन काकीला घेऊन आमच्या खोलीमध्ये ये, आम्ही वरतीच थांबतो. आता इकडे दोघेही वरती येतात आणि सुमनची वाट पाहू लागतात. तितक्यात रविराजची नजर त्या एका चार्टवरती जाते आणि रविराज म्हणतो, अर्जुन तू अजूनही हे सगळे चार्ट्स बनवतो? अर्जुन म्हणतो, सिनियर तू शिकवलं आहेस मला हे सगळं, मग मी तसंच करणार ना, पण हा चार्ट सायलीने बनवला आहे. रविराज म्हणतो, तुम्ही इतक्या दिवसापासून नागराजच्या विरोधामध्ये सगळे पुरावे गोळा करत होतात, पण मला याची खबरसुद्धा लागली नाही. तितक्यात सुमन त्या ठिकाणी येते. सायली आणि सगळेजण तिला समजावून सांगतात की कोर्टामध्ये गेल्यानंतर समोरचा वकील तुम्हाला उलटसुलट प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे आपण तुम्ही काय बोलायचं, कसं बोलायचं या सगळ्याची तयारी करून घेऊयात. तेव्हा सुमन खरी तर घाबरलेली असते, पण ती तयारही होते. मग त्यानंतर अर्जुन आणि रविराज दोघेही सर्व शक्यताचा विचार करून तिला काय काय प्रश्न विचारले जातील कोर्टामध्ये तसे प्रश्न तिला विचारू लागतात आणि त्यावर तिने कसं उत्तर द्यायचं हेही ते सांगू लागतात. सुमन घडलेल्या सगळ्या प्रसंगाची त्यांना कबुली देऊ लागते. त्यानंतर अर्जुन तिला वेगवेगळे प्रश्न विचारतो. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ती देऊ लागते, पण नंतर अचानकपणे ती खूपच घाबरते. तेव्हा सायली तिला धीर देते, सुमन काकी अजिबात घाबरायचं नाही, असं जर काही तुम्हाला वाटलं तर सरळ माझ्याकडे बघा. आता अर्जुन सुमनला पुन्हा एकदा तिने पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट वाचायला सांगतो आणि असंच सांगायचं, एकदा वाचून घे असंही तो तिला सांगतो. त्यानंतर ते पुन्हा तिला प्रश्न विचारू लागतात आणि सुमनला अचानकपणे घाबरल्यासारखं होतं. तेव्हा सायली तिला धीर देते, सुमन काकी अजिबात घाबरून जायचं नाही. ते सगळेजण मिळून तिला धीर देतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तेव्हा सावंतांकडून कळतं की एक वकील महिपतला भेटायला आली होती. तिचं नाव अर्जुनने या अगोदर कधीच ऐकलेलं नसतं. चैतन्य अर्जुन दोघेही विचारात पडतात की नेमकी कोण वकील असेल आणि ती महिपतला भेटायला का बरं आली असेल. आता इकडे कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी चालू होते तेव्हा अर्जुन महिपतला प्रश्न विचारतो की किल्लेदारांच्या ॲक्सिडेंटची सुपारी तुम्हाला कोणी दिली होती. तेव्हा महिपत काहीही सांगत नाही. अर्जुन पुन्हा पुन्हा त्याला हाच प्रश्न विचारायला लागतो. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, महिपत या सगळ्याची कबुली देईल का, नागराजचं नाव घेईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.